आज आपण पोलीस भरतीची शून्यापासून सुरुवात कशी करायची याविषयी आपण जाणून घेणार आहे. पोलीस भरती हे सर्वजण तयारी करतात, पण सर्वजण सक्सेस होत नाही. कारण त्याच्या मागले मेन कारण आहे. ते कारण आपण आज पाहणार आहे. तर जय हिंद मित्रांनो, खाकी लवर गणेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेन टॉपिक घेऊन आलो आहे की बाबा शून्यापासून पोलीस भरती तयारी कशी करावी याविषयी आपण माहिती घेऊन आलो आहे. तर तुम्ही 12वी पास 8 असते पोलीस भरती करता, तर तुम्ही लवकर जर 2 वर्ष अगोदर जर समजा 10वी झाल्या जर तुम्ही तयारीला लागली तर लवकर तुम्हाला लेखीमध्ये आणि ग्राउंडमध्ये मार्क चांगले भेटून तुम्ही लवकर 18व्या वर्षी वयाच्या तुम्ही लागू शकता. तर त्याच्याकरता आज नियोजन आपण केलेलं आहे की पोलीस भरती करता तुम्हाला काय काय पुस्तकं वापरायचे, कोणते ग्राउंड कसं करायचं, काय करायचं, स्टडी कशी करायची किंवा अदर काही गोष्टी सर्व आपण आज माहिती घेणार आहे. तर पहिली गोष्ट आली की बाबा तुमची 12वी झाली किंवा 10वी झाली की तुम्ही कोणती पुस्तकं घ्यावी या पुस्तकाविषयी आपण आज माहिती घेणार आहे. की तुम्ही बाबा लेखीची तुम्हाला तयारी करायची तर कशी करावी. पहिलं तुम्ही ज्या 2-3 वर्षा अगोदर ज्या पोलीस भरतीच्या पेपर झाले ते पेपरचे पुरे सोडून कोणते प्रश्न येतात, काय येतात ह्याविषयी सर्व माहिती करून घ्यावी. किंवा मेगा बुक म्हणून एक प्रश्नपत्रिका संच मेगा हे सुद्धा घेऊन तुम्ही याचे मागालच्या ज्या पूर्ण प्रश्न झाले त्याच्यामध्ये त्याने ते प्रश्न दिलेले आहे ते तुम्ही सोडून पाहावे. दुसरी गोष्ट की मराठीचे एक पुस्तक आहे बाळासाहेब शिंदेचं व्याकरणचं, ते तुम्ही वापरू शकता. किंवा जंबो म्हणून एक जे के करता ते वापरू शकता. मॅथ करता नितीन महाल्याचं किंवा वशे सरांचं हे सुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकता. अजून त्याच्यानंतर तुम्ही 12वी झाल्या तुम्ही एक तर पहिले क्लास लावावे. कारण क्लास जर लावले नाही तुम्ही तर तुम्हाला जे तुम्ही अभ्यास करत आहे त्याच्या वेळेस तुम्हाला माहिती होणारच नाही नेमकं हे काय आहे का काय नाही, किंवा बाई गणित कसं आलं आहे, ही मराठी कशी आली, व्याकरण कसं आहे, काय आहे, हे सर्व माहिती तुम्हाला होण्याकरता तुम्हाला पहिलं क्लास करणे आवश्यक आहे. तर मला तर माझी माहिती अशी आहे तुम्हाला की तुम्ही पहिले 6 महिने क्लासेस करावे आणि नंतर क्लासेसमधून तुम्हाला जर समजा गणित सोडवता आली किंवा व्याकरण सारं समजलं तर नंतर तुम्ही आपली सेल्फ स्टडी स्वतः तुम्ही करू शकता. की बाबा आपल्याला आता क्लास लावायची गरज नाही तर तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. नंतर मग तशा वेळेस मग तुम्ही आता झालं लेखीचा विषय. लेखी तुम्ही समजा 10वीपासून जर सुरू केली तयारी तर तुम्हाला 2 वर्षांनी तुम्हाला 90 किंवा 95 किंवा 80-75 असे मार्क तुम्हाला येऊ शकतात. हे झालं लेखीचं. आणि ग्राउंडचं, तर ग्राउंडचं तुम्हाला हे 50 मार्काचं ग्राउंड असतं. त्याच्यामध्ये गोळा असतो तुम्हाला 15 मार्क करता, 20 मार्क करता तुम्हाला 20 मार्क करता तुम्हाला रनिंग असते आणि 15 मार्क करता 100 असतं. असं मिळून तुम्हाला 50 मार्काचं ग्राउंड असतं. 50पैकी तुम्हाला मिनिमम लागण्याकरता तुम्हाला कमीत कमी 45 मार्क किंवा 42 किंवा 40 असे मार्क तुम्हाला घेऊन तुम्ही लागू शकता. आणि लेखीला 90 म्हणजे अशी तुमची टोटल दोन्ही मिळून जे होईल त्याच्यावर तुम्ही 100% लागू शकता. आता तुम्ही माणसांना लेखीमध्ये कोणते विषय असतात. लेखीमध्ये मराठी असतंय, जे के असतंय, बुद्धिमत्ता, गणित हे सर्व विषय असतात. याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतोय. आणि माझं एक म्हणणं आहे तुम्ही जी टेस्ट सिरीज असतात जे साप्ताहिक टेस्ट सिरीज ते बी तुम्ही जॉईन करावी. कारण का तुम्ही जर टेस्ट सिरीज जर जॉईन केली तर तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही जे प्रश्न चुकले ते पुढच्या वेळेस तुमच्याकडून ते चुकणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि काय चुकलं काय नाही याच्याविषयी तुम्हाला सारं त्याच्यात माहिती असतंय. त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करावी. आणि अभ्यासाकरता नियोजन असं करा की अभ्यास तुमचा एकदम परिपूर्ण झाला पाहिजे. नाही तर मग काय पोलीस भरती झाली आणि आता नवीन पोलीस भरती आल्यावर जवळ 2 महिने आल्यावर करू, असं होऊ शकत नाही. असं पोलीस कोणी होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही आतापासून प्रॉपर तयारी करा पोलीस भरतीची, तुम्ही 100% व्हासाल. आणि याच्याविषयी तुम्हाला जर अजून काही माहिती लागत असेल तर आपले कमेंट करा सर्वांनी. आणि मी तर आहेच तुमच्याकरता. चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा.
कारण जे नवीन जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे त्याच्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. जो कोणी पोलीस भरती करणार आहे किंवा करायची किंवा 2-3 वर्षाहून तयारी करतोय पण त्याला यश भेटत नाही. का यश भेटत नाही? त्याच्या मागलं कारण हेच आहे की आपण कंटिन्यू कोणती गोष्ट करत नाही, त्याच्यामुळं आपलं यश भेटणार नाही. तुम्ही जर सातत्य ठेवत राहिले अभ्यासामध्ये, ग्राउंडमध्ये 2 टाईम ग्राउंड करावे किंवा 5 ते 6 तास अभ्यास कधी केला तरी तुमचं आरामशीर तुम्ही 1 किंवा 2 वर्षामध्ये तुम्ही पोलीस होऊ शकता. माझं काय झालं आहे, माझं बी तसंच झालं आहे. मी काय करायचं आहे की पोलीस भरती आली की प्रॅक्टिस करायची आणि नंतर पोलीस भरती गेली की बंद करायचं. आपलं घरचं काम पाहायचं, हे पाहायचं ते पाहायचं. काही ड्युटीवाले होमगार्डच्या ड्युट्या करायच्या, हे करायचं ते करायचं. त्याच्यामुळं माझा रिझल्ट काही 1-2 मार्कांना गेल्यामुळं मी काही होऊ शकलो नाही. पण ज्या मी चुका मी केल्या ते तुम्ही करू नये याच्याकरता हा व्हिडिओ मी खास तुमच्याकरता बनवला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर नक्की करा आणि आणखीन काही तुम्हाला अपडेट लागत असेल तर तुमच्याकरता मी सदैव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.